स्वप्नांना आकार देणारी तू, जिद्द ठेवणारी तू, हार न मानता तुझीच तू राहा. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू अनदर ब्लॉग. सो आता आम्ही चाललो आहोत. हॅलो फ्रेंड. ओके ओके, हॅलो बोल. काय चष्मा. आता मी चालली आहे माझ्या नवलाईच्या मंदिरामध्ये, नंतर जाणार आहे हेदवीच्या मंदिरात, गणपती मंदिरात, आणि स्वामींचं मठ पण आहे इथे. सो स्वामींच्या मठात पण जाणार आहे. गाव खूप सुंदर आहे. माझं माहेर आहे हे. सो तुम्हाला कळेलच. आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्ही. सो ही आहे नन्ना आणि ही आहे माझी काकी. आम्ही काकांच्या गाडीतून चाललोय. आणि त्यामुळे तुम्हाला मी हिरो हिरोईन दाखवते. हे दोघं, ओजसची माऊ, अभिज्ञा माऊ, आणि ही अप्पू माऊ. ओजस, अण्णा, आणि ते आहेत माझे काका पुढे. त्यांच्या गाडीतून तर मी चाललोय. हे आहे मंदिर आमच्या गावचं, नवलाई. ऑलरेडी गर्दी आहे वाटतं खूप. सोमवार ना, वार आहे ना देवीचा. नंबर आहे ना? समोर समोरून काढ.
ती जायची आहे ना. तुम्ही घालव जाऊ काय काल होती अभ्यास झाला सोडवलंच नसतंय पूर्ण झाला सोडवू आधीच काहीच नाही सोडवलंच ना तसं गेलं तुला आता आम्ही आलो आहोत हेदवीला गणपती मंदिरात. दशभुजा गणपती नाव आहे दशभुजा. चप्पल स्टँड होतं इथे. ये ही दशभुजा गणपतीची माहिती आहे. नाही जाऊ नको, तुला माहित नाहीये रात्री. चिकटले बाई. चिटको पुन्हा पण चिकटलेले थोड्या वेळात. चिकटले बघ. चिकटले. चला माऊसोबत असं फेमस गणपती मंदिर आहे दशभुज गणपती. आणि इतकं शांत आहे, इतकं स्वच्छ आहे, खूप छान वाटतं इथे येऊन. मला माझे पहिले दिवस आठवले सगळे. स्वामी आता म्हणजे मठात जाऊया ना. ते वॉलपेपर ठेवायला पण छान आहे. साईडला चला इकडे. हेदवीचं एकदम सुप्रसिद्ध इथे मठ आहे. खूप छान आहे. जाऊन खूप शांत वाटतं मठामध्ये. तुम्ही कधी हेदवीला आलात तर तुम्ही एकदा नक्की इथे व्हिजिट करा. मठ आणि दशभुज गणपती रिलॅक्स वाटतं जाऊन. मठ तर खूपच छान आहे. एकदम शांतता वाटते. मन खूप प्रसन्न होतं तिकडे जाऊन. सो आता आम्ही चाललोय जेवायला. जेवू नंतर. असं आहे की वेणेश्वर प्लॅनमध्ये नव्हतं, पण आता आम्ही वेणेश्वरला सुद्धा जाऊ. हेदवीचं फेमस हॉटेल. आता वेणेश्वरला जाऊ आम्ही आणि एक शंकराच्या मंदिरात जाऊ. कुठे?
आलोय वेणेश्वरला मंदिरामध्ये. हा काहीच प्लॅनमध्ये नव्हतं, बट अचानक सडनली प्लॅन झाला. सो आता आलोय. ओजू थांब. हा ये आता. हे बघ जश शंकर. चलो ओजस पुढे. चल अभिनय पुढे. हे बघ ओजस इथे बाप्पा आहे. चला जायचं. जाऊया. फायनली सर्व देवदर्शन झालेले आहेत. वेणेश्वरचा प्लॅनमध्ये नव्हता, पण आज वेणेश्वर सुद्धा झालेला आहे. खूप छान आहे. जर तुम्ही गुहागर साईडला आलं तर थोडं पुढे हेदवीला या. आम्ही सकाळी इथे गेलेलो गणपती मंदिर आणि इथे स्वामी समर्थांचा मठ होतं ते हेदवीला आहे. आणि आता आम्ही इथे वेणेश्वरला आलेलो. वेणेश्वरला शंकराचं मंदिर आहे. वेणेश्वरला अशी 3-4 छोटी छोटी मंदिरं आहेत. आतमध्ये सर्व मंदिरं शंकरांचीच आहे. तर ते पण खूप छान आहे. तर तुम्ही एकदा नक्की इथे विजिट द्या. जेव्हा तुम्ही इथे कधी गुहागरला याल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला आवडतीलच त्या. सो आता आमचं सर्व झालं. आता आम्ही घरी चाललोय आणि नंतर उद्या किंवा परवा मी पुन्हा गुहागरला जाणार आहे. तर गुहागरचा सिनारिओ तुम्हाला मी शो करेन की गुहागरला काय काय आहे. आणि प्लस मी 2 वर्ष गाडी शिकत होती. सो गुहागरला माझं कॉलेज पण आहे. जमलं तर गाडी म्हणून तुम्हाला ते पण मी शो करेन. एक छोटीशी ट्रिप जात नाही. सो असं स्पेंड करत राहा, असे सोबत राहा. बी हॅपी, वर्क हार्ड अँड कम थ्रू. बाय बाय.